ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांना खरं तर ओबीसीच्या लोकांनी लोकवर्गणीतून एक फॉर्च्युनर गाडी भेट दिली. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं. आता त्यावर बोलण्यासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल का? आज अमोल मेटकरींनी देखील तुमच्यावरती टीका केली. तर ती गाडी तुम्ही स्वतःच्या पैशातून घेतली. मात्र तुम्ही मीडियामध्ये येण्यासाठी ही गाडी ओबीसीच्या लोकांनी दिली असं दाखवत आहे. तुम्ही नौटंकीबाज अशी बी टीका केली. हे बघा, ही गाडी कुणी दिली, कशी दिली, हे सगळ्या मीडियानं महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. त्यामुळं या अमोल मिटकरींच्या कुठल्याही सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही. अमोल मिटकरी, आपण वरिष्ठ सभागृहाचे एक सदस्य आहात आणि तुमच्या या सदस्यत्वाला शोभेल अशी भाषा तुम्ही वापरावी. आणि आम्ही जर बोलायला लागलो ना अमोल मिटकरी, आमच्या डिक्शनरीमध्ये प्रचंड शब्द आहेत. तुमचे सोडा, तुमच्या आकाचे सुद्धा कपडे तुमच्या अंगावर राहणार नाहीत. त्यामुळं अमोल मिटकरींनी थोडंसं अवकातीत बोलावं. अमोल मिटकरींनी जर प्रतिवाद करायचा असेल ना, यावं आमच्याशी बोलायला. आमच्याकडे खूप प्रश्न आहेत. आम्ही का अजितदादांच्या अर्थखात्यावरनं अजितदादावर आम्ही टीका केली, याची कारणमीमांसा खरं तर अमोल मिटकरी सारख्या आमदारानं करायला हवी होती. परंतु ती न करता माझ्या पर्सनल गोष्टीवर हे अमोल मिटकरी बोललेले आहेत आणि त्याला योग्य वेळी आम्ही योग्य ती उत्तरं योग्य भाषेत देऊ. लक्ष्मण हाके सारख्या बावरटाला आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या आम्ही म्हणतो, अशी देखील त्यांनी टीका केली. खरं तर त्यांचा जो गाडीचा पासिंग नंबर आहे तो वायझेड ठेवला पाहिजे. हे बघा, या वाय झेडचा अर्थ महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या आमदाराला आपण विचारला पाहिजे. आणि अजितदादा पवार, तुम्ही असला आमदार सिलेक्ट केलाय का विधान परिषदेवर, वरिष्ठ सभागृहात? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची काय परंपरा आहे? खरं तर अमोल मिटकरी हा अजितदादा पवारच्या घरातला झाडू पोछा करणारा, टॉयलेट साफ करणारा हा आमदार आहे. ह्याला आजपर्यंत बाजारू विचारवंत म्हणत होते. पैसे घ्यायची आणि व्याख्यानं द्यायची. अरे लक्ष्मण हाके पदरच्या पैशानं या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या प्रश्नावर स्वतःची गाडी घेऊन आजपर्यंत सेकंड असो, फुटके असो, तुटके असो, आम्ही घेऊन फिरलोय ना. आम्ही लोकांच्या प्रश्नावर भिडलोय, आंदोलनं उभी केलेत. आम्हाला बाजारू वगैरे असं आम्ही प्रश्नांना भिडलोय डायरेक्ट. आणि अमोल मिटकरी, लक्ष्मण हाकेनं एखाद्या एक चांगली गाडी दिली म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. तुमच्या आकाची पोरं किती कोटीच्या गाडीतनं फिरतात असा सवाल आम्ही कधी विचारला का तुम्हाला? त्यामुळं ओबीसीचा नेता टायर झिजलेल्या गाडीत, ढकल स्टार्ट गाडीत. झाकण झुल्या देखील त्यांनी शब्द प्रयोग अरे केलेला आहे. हे बघा, मी आता बोलू का? खरं तर ह्या अमोल मिटकरीची तेवढी अवकात नाही त्याच्यावर बोलायची. अजितदादा पवार बोलला असतं तर मी निश्चित उत्तर दिलं असतं. ह्याच अजितदादा पवारने हा अमोल मिटकरी स्वतःला ओबीसीचा समजतो. अरे अमोल मिटकरी, अरे बाजारू विचारवंत, मला तू सांग, तू विधान परिषदेवर आमदार झाल्यानंतर तू ओबीसीच्या कुठल्या प्रश्नावर भांडलास? तू ओबीसीचा जन्मानं ओबीसी असून चालत नाही अमोल मिटकरी. कर्तृत्वानं ओबीसी असावं लागतं, ओबीसीचा लीडर असावं लागतं. आणि ओबीसी लीडर स्वतः म्हणून चालत नसतं, मी पण ओबीसी आहे, मी पण ओबीसी आहे. अरे जनतेने ठरवायचं असतं कोण ओबीसी आहे, कोण भांडतंय, कोण भिडतंय. आणि तू त्या जरांगे पाटलाचा उल्लेख केला अमोल. अरे जरांगे पाटलाला ओबीसी मधूनच का आरक्षण पाहिजे? तुझं तोंडात तू कुणाचं गिळलं होतंस काय? आता मला पण खालच्या भाषेत बोलावं लागल. कुणाचं तोंडात धरलं होतंस तू? गेल्या 2 वर्षात हा जरांगे बेकायदा मागण्या करतो, ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणतो, ओबीसींच्या घरात घुसून मारण्याची भाषा बोलतो, ओबीसींना टार्गेट करण्याची भाषा बोलतो, ओबीसींच्या नेत्याविरुद्ध बोलतो. आणि तू जन्मानं ओबीसी आणि कर्तृत्वानं तू अजितदादाचा झाडू पोचावाला. तू आम्हाला शिकवतो का ओबीसीची चळवळ? तू अर्थ खात्यावर मी जे प्रश्न उपस्थित केलेत, याच अजितदादा पवारांनी ओबीसी महामंडळ, समाज कल्याण, धनगर समाजाच्या योजनांचे 1500 कोटी रुपये लटकत ठेवलेत. याच अजितदादा पवारनी विजय एनटीसाठी 8 महामंडळ 50-50 कोटीची जाहीर झाली होती, त्याला 50 पैसे दिलेले नाहीत. याच अजितदादा पवारनी सारथीची बिल्डिंग, एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी बिल्डिंग उभी केली सारथीची, पण महाज्योतीला कार्यालय नाही. महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीची पोरं पीएचडी साठी स्कॉलरशिप मागतेत. हाच अजितदादाच्या हाताला लकवा मारलाय. काय बोलतो रे तू ओबीसीच्या प्रश्नावर? तू मला झाकणझुल्या म्हणतो, वायझेड म्हणतो. तू ये समोर, तुझ्यात जर हिंमत असेल, धमक असेल ना, तू ये समोर, ओबीसीच्या प्रश्नावर आपण भांडू. आणि ओबीसीचा नेता, अरे जनता ठरवेल, ये गावगाड्यात. तू पण एका बाजूने कर ना ओबीसीचं आंदोलन उभं. हाय ना जन्मानं ओबीसी. सूरज चव्हाण जे आहेत त्यांनी देखील तुमच्यावरती टीका केलेली आहे की देशी दारूचे हे ब्रँड अम्बॅसिडर आहेत, त्यांची लायकी सुद्धा नाही अजित पवार टीका करायची. सूरज चव्हाण हे प्रवक्ते आहेत, त्यामुळे प्रवक्त्याला बोलावं लागतं.
पण खरंच या ओबीसीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येतं का? मी हे चव्हाण खूप अभ्यासू समजतात स्वतःला. मी तसं त्यांच्या शैलीवरून मलाही वाटतं, आजपर्यंत वाटत आलंय. या चव्हाणांना माझा एक प्रश्न आहे की अजितदादा पवारांच्या अगणित खाजगी कारखान्याचा टर्नओव्हर आमच्या ओबीसीच्या 60% ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी जो समाज कल्याण विभागाचा जो निधी आहे त्या निधीपेक्षा 10 पट टर्नओव्हर आहे खाजगी कारखान्याचा. म्हणजे कारखान्यातनं अजितदादाला जेवढं पैसे मिळते तेवढं 60% लोकांना पैसे नाही, त्यांचे पैसे द्यायची यांची दानत नाही. त्यामुळे चव्हाण साहेब, कधीतरी आपण ओबीसीच्या प्रश्नावर कधीही आमने सामने येऊया. मी तुमच्याबरोबर प्रतिवाद करायला तयार आहे. गाडीत बसल्यावरती हाकेच्या डोक्यात हवा गेलेली आहे. त्यांनी त्यांच्या गाडीचा पासिंग बदलावा, त्यांच्या मेंदूवरती परिणाम झाला अशी टीका मेटकरींनी केली. हो, माझ्या डोक्यावरती परिणाम झालाय. मी ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय. ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून बोलतोय. ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून बोलतोय. ओबीसीला बजेट मिळालं पाहिजे म्हणून बोलतोय. अजित पवार गेली 20 वर्ष अर्थमंत्री पदावर का बसलाय? अजितदादा पवारने काय पीएचडी केली? अरे हा पोल्ट्री फार्म चालवणारा अजितदादा पवार काकाच्या जीवावर राजकारणात आला. काय अर्थशास्त्रामधला सोशल जस्टिस आणि इनजस्टिस, सोशल जस्टिस साठी काय निधीची तरतूद आहे? अहो, एससी आणि एसटीचे कायद्याचं बंधन असताना 746 कोटी रुपये याच अजितदादा पवारांनी डायल्यूट केले. प्रचंड टीका झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती सारवासारव करून तो प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला. अजितदादा पवारला सहकारी तत्वावरचे कारखाने खाजगी करून घेताना या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या प्रश्नावर कधी अजितदादा बोलतात? यावं अजितदादा पवारांनी. हे चेले चपाटे चिल्लर आहेत, हे गँग, हे चव्हाण असो किंवा हे मिटकरीला तर त्या जाऊ दे, आता मी त्यांच्या खोलात जात नाही. पण वरिष्ठ सभागृहात माणूस निवडलाय, त्याची बोलण्याची लायकी काय? हाच अमोल मिटकरी ब्राह्मणावरती आजपर्यंत बोलत आला. त्यांच्या रीतिरिवाज परंपरावर ब्राह्मणांना शिव्या देत देत हा मोठा झाला. हा खरा अमोल मिटकरी, हा ब्रिगेडियर अमोल मिटकरी आहे. आज तोच देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामधला सत्ताधारी पक्षामधला आमदार आहे. याला लाज वाटली पाहिजे की ओबीसीचा एक मेंढपाळाचा पोरगा, त्याला गाडी घेतली, गाडी हा विषय आहे तुमच्या बोलण्याचा आणि चर्चेचा. बोला ना बजेटरी तरतुदीवर. 4.5 लाख कोटीचं बजेट आहे. आमच्या 50-60% लोकांना 2-5% तरी तुम्ही बजेट द्या ना. त्यावर तुम्ही बोलत नाही. आमची भाषा दिसते तुम्हाला, तुम्ही यावर बोलत नाही. नाही धनगरांना पैसे दिले अजितदादा पवार. तुम्ही ज्या बारामतीमधनं निवडून येता तुम्ही त्या धनगरांच्या टाळूवरचं लोणी खाता तुम्ही अजितदादा पवार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जाब इथून पुढच्या काळात, अरे आमदारकी खासदारकी गेली याच्यात. आम्ही गावगाड्यातल्या ओबीसीच्या हक्कानी अधिकारावर बोलू. आणि अमोल मिटकरी, गाडीच्या पैशाबद्दल बोललास ना, तुझ्याकडे ईडी आहे, सीबीआय, कर रेड माझ्यावर, टाक मला तुरुंगात, आम्ही बघून घेऊ. ओबीसीला वाऱ्यावर सोडू नका म्हणून तुम्ही काल देवेंद्र फडणवीसांना बोललात, मात्र त्याच देवेंद्र फडणवीसांनी काल अजित पवारांचं देखील कौतुक केलंय असं अमोल मिटकरी म्हणतात. हे बघा, 746 कोटी रुपये एससी आणि एसटीचे जे डायव्हर्ट केले इतर विभागाला, प्रचंड टीकेची झोड या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. त्यावेळी फडणवीस साहेबांनी पुढे येऊन ती सारवासारव केलेली आहे. त्यामुळे यांचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे अजितदादा पवार हा कधीही सामाजिक दृष्ट्या मागासांच्या बाजूनं कधीही बोलताना दिसला नाही. कधीही त्यांच्या योजनांना पैसे का दिलं गेलंय? अजितदादा पवारला अर्थ खातं का दिलं जातंय नेहमी? या प्रश्नाचा उत्तर माजी मुख्यमंत्र्यांनी मला दिला पाहिजे, आम्हाला दिला पाहिजे, आम्हाला ओबीसीना दिला पाहिजे की जो माणूस ओबीसींना, एससी एसटीला, विजयंतीला पैसे देत नाही, या प्रश्नाचं उत्तर अमोल मिटकरी, तुझ्यात हिंमत आहे ना, काढ मागची सगळी 5, 6, 7, 20 वर्षातली बजेट काढ. या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी या ओबीसीना किती पैसे दिले त्याचं उत्तर दे. लक्ष्मण हाके ओबीसीचा नेता कधी झाला हे माहित नाही. माझे अनेक नेते होऊन गेलेत, मात्र जातीत कधी भांडणं कोणी लावली नाहीत. म्हणजे ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त होत असताना आम्ही गप्प बसायचं? अमोल मिटकरी, तुला अजितदादाच्या पक्षाचा आमदार काय व्हायचं असेल, मंडळाचा सदस्य. अरे आम्ही सन्मानाने लढणारी माणसं आहोत. आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकारावर झगडणारी माणसं आहोत. त्यामुळे आमदारक्या बिमदारक्या आम्ही बांधतो अशा खुंटीला. आम्ही सत्ता परिवर्तनाच्या दिशेने जाऊ, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारस आम्ही आहोत. गावगाड्यातला ओबीसी ज्या दिवशी जागा होईल ना, अमोल मिटकरी, रान पळायला तुम्हाला सापडायचं नाही, तुला आणि तुझ्या आकाला. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी.